मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाड़े. भाग 48. आज से पहले, आज से ज्यादा खुशी आज तक नहीं मिली. त्याच्या दिशेने पडणाऱ्या तिच्या एक एक पावला गणिक, तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहणारा तो, मनात अजूनही त्या ओळी गुणगुणल्या जात होत्या. मेघा, जिंदगी धूप तुम घना साया. खरंच. मुलींजवळ येऊन थांबलेली ती, तिला हळूच पाहण्यात रमलेला तो, मुलींशी बोलण्यात गढलेली ती, तिचं हे मोहक रूप डोळ्यात साठवणारा तो. राजीव, मी खरंच समोर उभी आहे असे आश्चर्याने पाहू नका. मेघा, हा क्षण इथेच गोठवून ठेवता आला तर बरं होईल. मला काहीही सुचत नाहीये. डॅड, चल निघूया. अंकल, लेट्स गो. असे म्हणत आर्या आणि जियाने राजीवच्या हाताला धरून हलवले आणि त्याची समाधी भंग पावली. मेघा मनातच खुदकन हसली. क्षणभर त्याच्याकडे पाहिले. निघूया ना? तिचा हळूवार आवाज. ओ, तुम्ही येत आहात का? त्याचा मिश्किल स्वर आणि तिचे आश्चर्याने मोठे झालेले डोळे. राजीव, असे काय विचारत आहेत? म्हणजे मी येऊ नये असे वाटते का ह्यांना? का पुन्हा थट्टा? मेघा, गेले 2 तास माझा जीव कासावीस केला. त्याचे काही नाही का? मिस जोशी, आर यू कमिंग विथ अस? तिने किंचितशी हलवलेली मान, डोळ्यात केविलवाणे भाव. डॅड, गप ना रे. आंटीला का असे विचारतो? ती माझ्यासाठी येत आहे. जिया मेघाला येऊन बिलगली. मेघाने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. हो, मी जियासाठी येत आहे. जियाच्या गळ्यातील ओढणी सारखी करत मुद्दाम आर्या आणि राजीवकडे पाहत ठणकावले. जियाच माझी आहे. हे दोघे छळतात उगीचच. आणि मी आर्यासाठी. मेघाकडे हेतुपूर्वक पाहत आर्याच्या खांद्यावर हात ठेवत आमची टीम दाखवण्याचा राजीवचा प्रयत्न. अन आजूबाजूने जाणारे झिरकॉनचे रहिवासी या चौघांकडे कुतूहलाने पाहत होते. चला, लेट्स गो. कारचे मागचे दार उघडत त्याने मुलींना आत बसायचा इशारा केला. आर्या जिया शेजारी मेघा बसायला जाणारच तितक्यात त्याने दार बंद केले आणि समोरच्या सीटचे डोर उघडले. तिला समजेना, असे का? मी पुढे बसू? मग राजीव कुठे बसणार? अन पाहिले तर ड्रायव्हिंग सीटवर मनोजभाई नव्हते. मनोजभाई का नाहीत? कार राजीव ड्राईव्ह करणार आहेत आमच्यासाठी? मिस जोशी, बसा. वी आर गेटिंग लेट. त्याने पुन्हा नजरेने इशारा केला. आजही पावले अडखळलीच, जशी त्या दिवशी गोंधळलेली. राजीव, तुमचे हे काय सुरू आहे? देव जाणे. दरवेळी काहीतरी नवीन. आणि आज ही ऑडी कुठून आली? आज आमच्या या ऑडी रथाचे सारथी आहेत राजीव मेहरा. सुप्रीम CFO आज आम्हाला सर्वांना फिरायला घेऊन जात आहेत. ड्रेस सावरत अन ओढणी अडकू नये हे पाहत तिने कारचे दार बंद केले अन गाडीला वळसा घालत, केसातून हात फिरवत, चेहऱ्यावरचा आनंद लपवत ड्रायव्हिंग सीटवर राजीव स्वार. त्याचे ते सीट बेल्ट लावणे, समोर होल्डरवर अडकवलेल्या आयफोनवर एकदा स्क्रोल करून गेल्या 10 मिनिटात आलेल्या मेसेज अन मेल्सचा आढावा, 1-2 मेल्स नीट वाचतच हाताने शर्टच्या स्लीव्जना दिलेला एक्स्ट्रा फोल्ड, विल कॉल आफ्टर 9 असे 2 मेसेजना दिलेले रिप्लाय, शर्टच्या खिशात ठेवलेले एअरपॉड्स डाव्या कानात अडकवत तिच्या समोरचे सन वायझर ॲडजस्ट करणे, तिच्या चेहऱ्याला उन्हाची झळ पोहोचू नये याची काळजी. अन आज त्याच्या या छोट्या छोट्या हरकती डोळ्यांच्या कोपऱ्यातूनच मनात साठवणारी ती. मुलींकडे वळून पाहत त्याचे लेट्स गो किड्स असे म्हणणे, खणखणीत आनंदी आवाज अन मुलींचा चिवचिवाट. तिच्याकडे पाहत सीट बेल्ट असे खुणावले अन ती दचकली.
घाईतच सीट बेल्ट लावायला घेतला. मेघा, बावळट, लक्ष कुठे आहे? सीट बेल्ट लावणं विसरलीस? मनातच स्वतःला टपली मारून जागे केले. तो हलकसं हसत कार रिव्हर्स घेत होता. मेघा, एम आय लुकिंग गुड टुडे? तुमच्या डोळ्यात कुतूहल दिसत आहे. मेघा मागे वळून बघत जियाच्या जोकवर हसत होती. दोघी मिळून आर्याला पिडत होत्या आणि आर्याचा आय डोंट केअर लुक. मेघा आणि जियाचे पुन्हा हसत टाळी देणे. शाळेच्या आणि या आठवड्यात सुरू होणाऱ्या समर कॅम्पच्या गप्पा आणि गाडीतील हा किलबिलाट आणि हसण्याचा खळखळाट भरभरून जगणारा राजीव. मेघा, तुम्ही सोबत येऊन एवढ्या खुश आहात, मग सकाळी का माझ्याशी भांडत होतात? गॉड नोस. आणि आज अचानक सलवार सूट आणि हे पाठीवर रुळणारे केस, क्या बात! हमारी दिल की ख्वाहिशें पहुंच ही गई आप तक. ब्लैक ड्रेस अँड रेड दुपट्टा सूट्स योर कॉम्प्लेक्शन. कानांनाही त्रास दिला आहे. कानों में झुमके और हाथों में चूड़ियां, आंखों में काजल प्यारा लगे, मृगनयनी. कितीदा ते केस पाठीवरून पुढे घ्यायचे आणि पुन्हा मागे. थोडा वेळ तरी स्वस्थ बसा, मला ड्रायव्हिंग करायचे आहे. तुम्ही सतत त्या केसांशी खेळत राहिलात तर इट्स डिफिकल्ट फॉर मी टू कॉन्सन्ट्रेट ऑन द रोड. तिने चिकनकारी अनारकली ड्रेसच्या स्लीव्स मनगटावरून मागे केल्या आणि बांगड्या किणकिणल्या. पूर्ण डाव्या हातावर पसरलेला दुपट्टा ठीक करत केस पुढे घेऊन पुन्हा मागे बघत जियाशी गप्पा मारू लागली आणि कानातले ऑक्सिडाइज्ड झुमके हल्ले. राजीवने डोळ्यांच्या कोपऱ्यातूनच तिच्याकडे पाहत दीर्घ श्वास घेतला. स्टिअरिंगला मुठीत जरा घट्टच पकडलेले तिने पाहिले. राजीवनं काय झाले? आमच्या गप्पांवर एवढा राग का येत आहे? 3 मुलींसोबत फिरायला जाण्याआधी हा विचार करायचा ना. आले मोठे सुप्रीम हाऊस फिरवणारे. हा कलकलाट घरी येईपर्यंत सहन करायचा आहे. शांतता प्रिय प्राणी. आणि आज तुम्ही एवढे कॅज्युअल ड्रेसमध्ये कसे? फॉर्मल व्हाईट शर्ट संपले का? फायनली ब्लू अँड व्हाईट चेक्स शर्टला आज बाहेरचे जग दिसत आहे. आणि जीन्स अँड स्पोर्ट्स शूज. यू लुक माहीत नाही. मेघा, माहीत नाही का ॲक्सेप्ट करायचे नाही दॅट ही लुक्स हँडसम? ही लुक्स डिफरंट, वेगळे, निराळे. मेघा, इनफ. ही लुक्स रिलॅक्स्ड. पण माझ्याकडे पाहून स्माईल पण नाही केले. मी एवढी छान तयार झाले आहे. मेघा, आर यू मॅड? तुला राजीवजींकडून कौतुक ऐकायचे आहे? शब्द नकोतच, पण डोळ्यात तरी दिसावे. मुठी आवळून कपाळाला आठ्या ही काय पद्धत झाली? जाऊ दे, मला काय करायचंय? खडूसजी, मेहराजी. अन गाडीला अचानक ब्रेक लागला. सिग्नल नाही, इथे कुठे थांबलो? तिने मागे खिडकीतून पाहिले तर विले पार्ले एरिया, सागर ज्यूस सेंटर, आपला कॉलेज एरिया पाहून चमकली. कार साईडला पार्क करत तो खाली उतरला. ही अजूनही गोंधळात. जियाला विचारले तर तिलाही काहीच माहीत नाही असे म्हणाली. अन 5व्या मिनिटाला राजीव साहेब ज्यूसचे पार्सल ग्लासेस घेऊन गाडीत बसले, जणू काही आधीच ठरवून ऑर्डर दिल्यासारखे. त्याने दिलेला ट्रे हातात घेत हे हिरवे पांढरट ज्यूस काय आहे हा अंदाज लावण्याचा प्रयत्न. आय होप हे कुठले हर्बल ज्यूस नसावे. अन साक्षात्कार झाल्यासारखे डोळे आनंदले. उसाचा रस. मुलींकडे ज्यूसचे ग्लास देत त्याच्याकडे पाहणारी ती अन त्या डोळ्यातील चमक. राजीव, तुमच्या लक्षात आहे? मेघा, कॉलेजमधून घरी जाताना उसाच्या रसासाठी थांबायचा स्टॉप हाच ना? आप बताए और हम याद ना रखे, ऐसे कैसे? राजीव, हाऊ स्वीट. मेघा, स्टॉप इट. स्वीट काय स्वीट? म्हणजे उसाचा रस गोड आहे, बाकी काही नाही. मेघा, ते डोळ्यांनी कौतुक पुरे, मुली पाठी आहेत. त्याने भुवया उंचावताच तिने नजर वळवत जिया आणि आर्याकडे पाहिले. दोघींचे स्ट्रॉमधून उसाचा रस फुरफुर करत पिणे सुरू होते. अन गाडी तिच्या कॉलेजच्या दिशेने निघाली. सुप्रीम हाऊसला जाता जाता मध्येच इकडे कसे
आणि मग कॉलेज समोरून जाताना अगणित आठवणी जाग्या झाल्या. कार मेन गेट समोर थांबवली. जिया, आर्या, हे NM कॉलेज, आंटीचं कॉलेज, वन ऑफ द बेस्ट कॉलेजेस इन मुंबई. आंटी टॉपर होती. खिडकीतून भारावून बाहेर पाहणाऱ्या तिचे मन मात्र त्याच्या कौतुकाच्या शब्दांवर रेंगाळत होते. अन मागून जिया, आर्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सहजच ओठांवर येत होती. तब्बल 13-14 वर्षांनी इकडे आले आहे. मुंबईत परत येऊन 10 वर्ष झाली, तरी नाहीच येणे झाले इकडे. रोजच्या धावपळीत वाट वाकडी करून का यावं, हा नेहमीचा प्रश्न. तेच मेन गेट, जिथे फ्रेंड्सची वाट पाहायचो, त्याच पायऱ्या गप्पाटप्पांच्या साक्षी, हीच गल्ली रेंगाळत चालायची. तो बेस्ट बस स्टॉप रोजचा, बोरीवली ते विलेपार्ले प्रवास. काय दिवस होते. तिने सहज त्याच्याकडे पाहिले. थँक्स राजीव, दिस इज द बेस्ट सरप्राईज. तिच्या डोळ्यातील ओसंडून वाहणारा आनंद, तेच हलकंसं हसू त्याच्या चेहऱ्यावर. मेघा, एनिथिंग फॉर धिस स्माइल. अन हातातील उसाच्या रसाचा गोडवा अजूनच वाढला. बांद्रा वेस्ट एरियातून जाताना एका रस्त्याकडे हात करत, डॅड, आपलं ओल्ड हाऊस इकडे आहे ना? जियाच्या उत्साही प्रश्नाने मेघाचे कुतूहलही वाढलेच. पण उजवीकडच्या त्या रस्त्याला बघायचेही टाळत राजीवने फक्त एवढेच उत्तर दिले. डोळे समोर, ट्रॅफिकवर स्थिर असले तरी त्याच्या नजरेतील अस्वस्थता तिला जाणवली. क्षणभर डोळे मिटत सोडलेला उसासाही तिला चलबिचल करून गेला. आंटी, माझा जन्म बांद्राचा आहे. नंतर आम्ही जुहूच्या घरी राहायला गेलो. मी बेबीच होते. आय थिंक 1 इयरची होते तेव्हा. हो ना डॅड? जियाच्या या प्रश्नाला पुन्हा उत्तर न देताच त्याने टाळले. अन मग ती बिचारी शांत बसली. असे काय राजीव? मान्य आहे, काही कटू आठवणी जोडल्या असतील त्या वास्तूशी. नक्कीच. बहुतेक जियाची मॉम तिथेच. पुढे विचार करवेना. हृदय पिळवटल्यासारखे वाटले. मेघा, तू तरी कुठे फिरकली आहेस बँगलोरला या 10 वर्षात? हे पहिलं प्रोजेक्ट हातात घेतलं आहे ज्यात बँगलोरचा संबंध आहे. तोही नाईलाज झाला म्हणून ॲक्सेप्ट केलं. माझी तरी कुठे हिंमत आहे पुन्हा बँगलोरच्या त्या रस्त्यांवर फिरायची. त्या शहराच्या कोपऱ्या कोपऱ्यात भरलेल्या समीरच्या आठवणी. अन आता पुन्हा राजीवकडे पाहायची हिंमत होईना. गहिवरलेले मन सांभाळत ती तशीच खिडकीतून बाहेर पाहत राहिली. आर्याची चुळबुळ मेघाला जाणवली. जेव नीट सांगितले तेव्हा फिरायला जायचे म्हणून उड्या मारत होती. आता भूक लागली असणार. पर्समधून छोटासा डब्बा काढत मागे जियाकडे दिला. खाऊ, असे हळूच सांगितले. मेघा, तुमच्या पर्समधील खाने का पिटारा खुल गया है. आज लाडू आणलेत का? डब्याकडे हळूच त्याचे बघणे. वरळी सी लिंककडे जाणारा रस्ता सोडून कार दादरच्या दिशेने निघाली. राजीव आज मुंबई दर्शनच्या मूडमध्ये आहेत का? ती या विचारातच होती की बॉम्बे स्कॉटिश शाळा दृष्टीस पडली आणि मग त्याच्या शाळेच्या आठवणी उजळल्या. त्याचा अस्वस्थ चेहरा पूर्ववत नॉर्मल झालेला पाहून तिला हायसे वाटले. आर्या, ही अंकलची स्कूल आहे. मेघाने मागे वळत दोघींकडे पाहिले. अंकल, चला ना तुमची स्कूल बघूया. मागच्या सीटवरून मागणी आलीच आणि त्यासोबत त्याच्या तोंडात नानकटाईचा घास भरवणारी आर्या. कसा बसा घास संपवत, आयु बेटा, समर व्हॅकेशन आहे. मी तुला जूनमध्ये नक्की घेऊन जाईन. आमच्या त्यावेळच्या इंग्लिश टीचर इज नाव प्रिन्सिपल. मीही बरेच दिवसात भेटलो नाही. आपण सगळेच जाऊया जूनमध्ये. गाडी पुन्हा गेटच्या थोडे पुढे पार्क करत तो शाळेकडे पाहत होता. नानकटाईचा अजून एक घास मिळाल्याच्या आनंदात. तुम्ही प्रिन्सिपलना भेटायला जाता का? मेघाची उत्सुकता. लास्ट इयर ॲन्युअल फंक्शनला गेलो होतो. येस आंटी, मी पण गेलेले डॅड सोबत. ही वॉज चीफ गेस्ट. सगळ्यांना त्याने अवॉर्ड्स दिले. छान आहे डॅडची स्कूल. पण आमची सिंघानिया बेस्ट आहे, हो ना आर्या? या म्हणण्याला दुजोरा देत नानकटाईचा डब्बा सांभाळत जिया आणि आर्याचे टाळ्या देऊन झाले. हो, पण दोघीही लक्षात ठेवा,
तुम्हालाही अशीच मेहनत करून कर्तृत्ववान बनायचे आहे. 25 वर्षांनी सिंघानिया स्कूलने तुम्हाला चीफ गेस्ट म्हणून बोलवावे असे आमचे स्वप्न आहे. राजीव, केवढा हा मान! ज्या शाळेत आपण शिकलो तिथेच पुढच्या पिढीला मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्यासाठी चीफ गेस्ट. आयुष्याचे सार्थक जणू. तुम्ही आहातच ग्रेट. मेघा मुलींना प्रोत्साहन देण्यात मग्न आणि राजीव तिला न्याहाळण्यात. मेघा, आमचं स्वप्न का? म्हणजे आपल्या दोघांचं एकच स्वप्न ना? आवडलं. इट्स ब्युटिफुल. अजून 25 वर्ष म्हणजे आपण किती मोठे असू हे गणित आर्याच्या डोक्यात सुरू झालेले मेघाला जाणवले. हातातील नानकटाई संपवत जियाने मान डोलावत होकार दिला. ओके चलो, लेट्स प्ले सम गेम. अचानक त्याचा उत्साह. मुलींना बिझी ठेवूया, नाहीतर बोर होणार. येस अंकल, गेस द कॅपिटल खेळूया. नानकटाईचा डब्बा बंद झालेला. ओके आर्या, स्टार्ट. काय आत्ता? मेघा संभ्रमात. गेस द कॅपिटल काय? अरे, गाडीत गाण्याच्या भेंड्या खेळायला हव्या. नको नको, मुली पण आहेत. जाऊ दे, ज्ञानी मेहराजींचा ज्ञानी गेमच खेळूया. मिस जोशी, हाऊ गुड इज युअर जिओग्राफी? त्याचे सौम्य शब्दात आव्हान. जिओग्राफी तर माझा आवडीचा विषय. सरसावून त्याच्याकडे वळून बसली. मुलीही उत्सुक. ओके, मग बुडापेस्टची राजधानी सांगा. सिग्नलला कार थांबलेली. मुलींकडे डोळे मिचकावून तिला विचारलेला प्रश्न. बुडापेस्ट? बेल्जियमची ब्रुसेल्स आहे. बल्गेरियाची सोफिया. बुडापेस्टची... हातात ओढणीचा छेडा गोल गोल फिरवत विचार करणे सुरू. अन मुली खुसूखुसू हसत होत्या. अन राजीवच्या गालावर मिश्किल हसू उमटू लागलेले. अन लख्खकन डोक्यात प्रकाश पडला. राजीवची मस्करी समजली. हातातील ओढणीनेच त्याच्या हातावर फटका बसला. मला गोंधळात टाकता मिस्टर मेहरा. पुन्हा एकदा ओढणीचा फटका. बुडापेस्टच राजधानी आहे हंगेरी देशाची. तिचा चिडका स्वर. अरे, तुमचे लक्ष आहे की नाही ते बघत होतो. मुद्दाम हाताला चोळल्यासारखे केले. जणू किती जोरात लागले. आंटी, डॅडला अजून एक ओढणीचा फटका दे. असेच करतो, उलटसुलट प्रश्न विचारतो. गप ना डॅड, नीट खेळ ना. मेघा, तुमची वकील बोललीच. हिच्या आंटीला जरा काही बोललो तर ही मध्ये उभी. पुढे जाऊन काय होणार गॉड नोज. साधं खोटं खोटं भांडलो तरीही मध्ये पडेल आणि मला शिक्षा. मेघा ओढणी मुठीत घट्ट पकडत पुन्हा नीट जागेवर बसली. काय हे मेघा, मुलींच्या समोर राजीवना ओढणीने फटका? मग काय, का चिडवतात उगाच मला? तरीही काय झाले? देवा, आय होप मुली विसरून जातील. मम्मा, बिलकुल अंकलना फटका द्यायचा नाही हा. गेम मध्ये अशा ट्रिक्स केल्या तरच मजा येते, हो की नाही अंकल? राजीवच्या पाठी बसलेल्या आर्याला मेघाचे वेडावून झाले. बोलली लगेच, अंकलची चमची. पण ठीक आहे, माझे असे ओढणी मारणे कोणी सिरियसली घेतले नाही. राजीव, त्यांना राग नाही आला का? आता खेळूया ना? मुलींकडे वळून बघत होता तरी नजरेच्या कोपऱ्यातून मेघाच्या हातांची अस्वस्थ हालचाल पाहत होता. मेघा, इट्स ओके. मला ओढणी काही लागली नाही, पण ते असे मारणे गोड होते. एवढा हक्क तुम्हाला दिलेला आहे. समोर सिद्धिविनायक मंदिराचा कळस दिसला आणि मेघाने नकळतच हात जोडून नमस्कार केला. चलो, आंटीने देवाला पण प्रार्थना करून झाली. आता देव पण आंटीच्या बाजूने. जिया, आंटीच विन करणार. पुन्हा तिरक्या डोळ्याने बघत थट्टा. आणि तिने मुलींच्या नकळत हातातील ओढणी वर करून दाखवली. राजीव, अजून एकदा थट्टा केलीत ना तर पुन्हा फटका बसेल. मेघा, ऐसे 100 फटके हमें मंजूर है. त्याने खांदे उडवलेले तिने पाहिले. त्यानंतर सुरू झालेल्या खेळात जगाच्या कानाकोपऱ्यातील देश आणि त्यांच्या राजधान्यांची उजळणी झाली. अगदी आफ्रिकेजवळच्या हिंदी महासागरातील कॉमोरोस नावाच्या पिटुकल्या देशाची राजधानीही मुलींनी अचूक सांगितली. आणि मेघा चाट. जिया हळूच वळून डॅडकडे पाहत होती. डॅड इज हॅप्पी टुडे. बरं झालं मेघा आंटी पण आली. आय फील ही लाईक्स हर कंपनी.
नाहीतर असे पटकन कोणाला चिडवणे आणि हसणे डॅड असे कधीच करत नाही. आणि आज तर आंटीशी गप्पा. राजीवही आठवून एक एक अनोळखी देशांची नावे त्यांच्यासमोर घेत होता. मेघाने सहजच तिचा मोबाईल हातात घेतला. त्यावर आर्या, मोबाईलवर सर्च केला तर चालेल का, असे म्हणत त्याने मेघाकडे पाहिले. आणि मग मम्मा नो चीटिंग, आर्या ओरडलीच. मी चीटिंग करत नाहीये, मेसेज बघते आहे. त्याच्याकडे रागातच पाहिले. डॅड, आता दुसरा गेम खेळूया, नॉर्मल ॲट लास्ट. कुठलेही देश, राजधानी, शहर, गाव. आता बघच तुम्हाला हरवते की नाही. मेघा सरसावून बसली आणि मग भारताच्या कोपऱ्या कोपऱ्यातून एक एक अशी भन्नाट नावे शोधून काढली की आर्या जिया क्लीन बोल्ड.